प्रश्न क्रमांक 1. रामायणाचे रचनाकार कोण? पर्याय ए. महर्षी व्यास, बी. वाल्मिकी, सी. विश्वामित्र, डी. तुलसीदास. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वाल्मिकी. प्रश्न क्रमांक 2. रामायणातील प्रभू श्रीरामांचा जन्म कोणत्या शहरात झाला? पर्याय ए. अयोध्या, बी. मिथिला, सी. लंका, डी. मथुरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अयोध्या. प्रश्न क्रमांक 3. प्रभू श्री रामांच्या वडिलांचे नाव काय? पर्याय ए. दशरथ, बी. जनक, सी. दुष्यंत, डी. शंतनू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. दशरथ. प्रश्न क्रमांक 4. सीतेचे पिता कोण होते? पर्याय ए. विश्वामित्र, बी. दशरथ, सी. वाल्मिकी, डी. जनक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. जनक. प्रश्न क्रमांक 5. प्रभू श्री रामांच्या 3 मातांपैकी कैकेयी कोणाची आई? पर्याय ए. राम, बी. लक्ष्मण, सी. भरत, डी. शत्रुघ्न. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भरत. प्रश्न क्रमांक 6. प्रभू श्रीरामांचा सर्वात लहान भाऊ कोण? पर्याय ए. लक्ष्मण, बी. भरत, सी. शत्रुघ्न, डी. नील. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शत्रुघ्न. प्रश्न क्रमांक 7. प्रभू श्रीराम सीता विवाह कुठे झाला? पर्याय ए. मिथिला, बी. लंका, सी. अयोध्या, डी. चित्रकूट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मिथिला. प्रश्न क्रमांक 8. रामायणानुसार सीतेचे अपहरण कोणी केले होते? पर्याय ए. कुंभकर्ण, बी. मेघनाद, सी. रावण, डी. बिभीषण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. रावण. प्रश्न क्रमांक 9. रामायणानुसार प्रभू श्रीरामांना वनवास किती वर्षाचा होता? पर्याय ए. 10 वर्ष, बी. 11 वर्ष, सी. 16 वर्ष, डी. 14 वर्ष. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. 14 वर्षे. प्रश्न क्रमांक 10. हनुमानाने कोणत्या पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणली होती? पर्याय ए. हिमालय, बी. मृत्युंजय, सी. कैलास, डी. द्रोणागिरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. द्रोणागिरी. प्रश्न क्रमांक 11. लंकेपर्यंत जाण्यासाठी रामसेनेने बांधलेला पूल कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय ए. रामसेतू, बी. महासेतू, सी. वानर सेतू, डी. महापूल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. रामसेतू. प्रश्न क्रमांक 12. प्रभू श्रीरामांचा सर्वात जवळचा आणि निष्ठावंत साथीदार कोण? पर्याय ए. सुग्रीव, बी. लक्ष्मण, सी. भरत, डी. हनुमान.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी हनुमान. प्रश्न क्रमांक 13. सुग्रीवाचा भाऊ आणि प्रतिद्वंदी कोण होता? पर्याय ए अंगद, बी वाली, सी नल, डी नील. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर बी वाली. प्रश्न क्रमांक 14. रामायणानुसार रावण कोणत्या कुलाचा राजा होता? पर्याय ए सूर्यवंश, बी चंद्रवंश, सी राक्षसवंश, डी नागवंश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी राक्षस कुल. प्रश्न क्रमांक 15. रामायणात किती कांड आहेत? पर्याय ए 4, बी 5, सी 6, डी 7. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 7. प्रश्न क्रमांक 16. विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामाला कोणता दिव्यास्त्र दिला होता? पर्याय ए ब्रह्मास्त्र, बी वज्र, सी दिव्य धनुष, डी माहीत नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए ब्रह्मास्त्र. प्रश्न क्रमांक 17. रामायणानुसार लक्ष्मणाचा पुत्र कोण? पर्याय ए अंगद, बी चंद्रकेतू, सी लव, डी कुश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चंद्रकेतू. प्रश्न क्रमांक 18. रामायणानुसार सीतेचे अपहरण करताना रावणाने कोणाचा वध केला? पर्याय ए जटायू, बी संपाती, सी अंगद, डी सुग्रीव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जटायू. प्रश्न क्रमांक 19. रामायणानुसार प्रभू श्रीरामांचा धनुष्यभंग कोणत्या प्रसंगी झाला? पर्याय ए अयोध्या उत्सव, बी सीता स्वयंवर, सी लंका युद्ध, डी वनवासाच्या सुरुवातीला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सीता स्वयंवर. प्रश्न क्रमांक 20. वाल्मिकी रामायणात एकूण किती श्लोक आहेत? पर्याय ए 20,000, बी 30,000, सी 18,000, डी 24,000. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 24,000. प्रश्न क्रमांक 21. रामायणानुसार हनुमानाने प्रथम सीतेला स्वतःची ओळख कुठे करून दिली? पर्याय ए अयोध्येत, बी अशोकवाटिका, सी लंका राजवाडा, डी समुद्रकाठ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अशोकवाटिका. प्रश्न क्रमांक 22. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या वनवासात पहिला दिवस त्यांनी कुठे घालविला? पर्याय ए चित्रकूट, बी नंदीग्राम, सी प्रयागराज, डी तमसा नदी किनारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी तमसा नदी किनारी. प्रश्न क्रमांक 23. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या सर्व भाऊबंधांमध्ये सर्वात शांत स्वभावाचा कोण? पर्याय ए भरत, बी लक्ष्मण, सी शत्रुघ्न, डी राम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे
पर्याय ए भरत. प्रश्न क्रमांक 24. रामायणानुसार लक्ष्मणाला मेघनादाने कोणत्या अस्त्राने बेशुद्ध केले? पर्याय ए नागपाश, बी ब्रह्मास्त्र, सी शक्ती अस्त्र, डी वज्र अस्त्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शक्ती अस्त्र. प्रश्न क्रमांक 25. रामायणानुसार बिभीषणाने प्रभू श्रीरामांची मदत का केली? पर्याय ए राज्यलोभामुळे, बी रावणावरील रागामुळे, सी धर्मरक्षणासाठी, डी सुवर्णलंकाच्या लोभामुळे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी धर्मसंरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 26. रामायणानुसार अंगद कोणाचा पुत्र होता? पर्याय ए हनुमान, बी वाली, सी नल, डी सुग्रीव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वाली. प्रश्न क्रमांक 27. रामायणानुसार रावणाचा सर्वात शक्तिशाली भाऊ कोण? पर्याय ए विभीषण, बी मेघनाद, सी कुंभकर्ण, डी अंकपन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कुंभकर्ण. प्रश्न क्रमांक 28. रामायणानुसार प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला अतिथी म्हणून पहिल्यांदा कोणी ठेवले? पर्याय ए शबरी, बी गुह, सी जटायू, डी भरत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गुह. प्रश्न क्रमांक 29. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या वनवासात कोण धनुष्यबाण घेऊन सदैव रामांसोबत होता? पर्याय ए सुग्रीव, बी भरत, सी हनुमान, डी लक्ष्मण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी लक्ष्मण. प्रश्न क्रमांक 30. रामायणानुसार लंकेला आग कोणी लावली? पर्याय ए सुग्रीव, बी अंगद, सी हनुमान, डी जांबवंत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हनुमान. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा. थँक्यू. प्रश्न क्रमांक 1. महाभारताचे लेखक कोण होते? पर्याय ए वाल्मिकी, बी वेदव्यास, सी तुलसीदास, डी कालिदास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी वेदव्यास. प्रश्न क्रमांक 2. महाभारतातील युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? पर्याय ए अयोध्या, बी लंका, सी कुरुक्षेत्र, डी द्वारका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कुरुक्षेत्र. प्रश्न क्रमांक 3. महाभारतानुसार पांडवांची एकूण संख्या किती होती? पर्याय ए 5, बी 4, सी 3, डी 6. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 5. प्रश्न क्रमांक 4. महाभारतानुसार द्रौपदीचे स्वयंवर कोणत्या शहरात झाले होते? पर्याय ए हस्तिनापूर, बी इंद्रप्रस्थ, सी काशी, डी पंचाल.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पंचाल. प्रश्न क्रमांक 5. महाभारतानुसार अर्जुनाचा गुरु कोण होता? पर्याय ए कृपाचार्य, बी द्रोणाचार्य, सी परशुराम, डी वसिष्ठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी द्रोणाचार्य. प्रश्न क्रमांक 6. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्ण कोणत्या वंशातील होते? पर्याय ए सूर्यवंश, बी चंद्रवंश, सी यदुवंश, डी कुरुवंश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी यदुवंश. प्रश्न क्रमांक 7. महाभारतानुसार भीष्मांचे मूळ नाव काय होते? पर्याय ए देवव्रत, बी शांतनु, सी विचित्रवीर्य, डी शंतनू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए देवव्रत. प्रश्न क्रमांक 8. महाभारतानुसार कर्णाचा खरा पिता कोण होता? पर्याय ए पांडू, बी धृतराष्ट्र, सी सूर्यदेव, डी इंद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सूर्यदेव. प्रश्न क्रमांक 9. महाभारतानुसार गीता उपदेश कोणत्या युद्धाच्या वेळी झाला? पर्याय ए राम रावण युद्ध, बी लंका युद्ध, सी कुरुक्षेत्र युद्ध, डी त्रिपुर युद्ध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कुरुक्षेत्र युद्ध. प्रश्न क्रमांक 10. महाभारतामध्ये एकूण किती पर्वे आहेत? पर्याय ए 18, बी 15, सी 16, डी 24. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 18. प्रश्न क्रमांक 11. महाभारतातील सभापर्वात कोणती घटना घडते? पर्याय ए वनवास, बी जुगार, सी युद्धप्रारंभ, डी अश्वमेध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जुगार. प्रश्न क्रमांक 12. महाभारतानुसार कुरुक्षेत्र युद्ध किती दिवस चालले होते? पर्याय ए 16 दिवस, बी 17 दिवस, सी 18 दिवस, डी 20 दिवस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 18 दिवस. प्रश्न क्रमांक 13. महाभारतानुसार पांडवांचे वडील कोण होते? पर्याय ए धृतराष्ट्र, बी विचित्रवीर्य, सी शांतनु, डी पांडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पांडू. प्रश्न क्रमांक 14. महाभारतानुसार द्रौपदीचे वडील कोण होते? पर्याय ए द्रुपद, बी शल्य, सी विराट, डी माहीत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए द्रुपद. प्रश्न क्रमांक 15. महाभारतानुसार कर्णाचा पालनकर्ता पिता कोण होता? पर्याय ए पांडू, बी धृतराष्ट्र, सी आदिरथ, डी सूर्यदेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आदिरथ. प्रश्न क्रमांक 16. महाभारतानुसार अर्जुनाचे धनुष्य कोणते होते? पर्याय ए गांडीव, बी पिनाक, सी विजय, डी शारंग.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गांडीव. प्रश्न क्रमांक 17. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्ण कोणत्या वंशातील होते? पर्याय ए कुरुवंश, बी सूर्यवंश, सी यदुवंश, डी चंद्रवंश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी यदुवंश. प्रश्न क्रमांक 18. महाभारतानुसार एकलव्याचा गुरु कोण होता? पर्याय ए कृपाचार्य, बी द्रोणाचार्य, सी परशुराम, डी वशिष्ठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी द्रोणाचार्य. प्रश्न क्रमांक 19. महाभारतानुसार अभिमन्यू कोणाचा पुत्र होता? पर्याय ए भीम, बी अर्जुन, सी नकुल, डी सहदेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अर्जुन. प्रश्न क्रमांक 20. महाभारतानुसार शकुनी कोणत्या राज्याचा राजा होता? पर्याय ए मद्र, बी अवंती, सी सिंध, डी गांधार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गांधार. प्रश्न क्रमांक 21. महाभारतानुसार दुर्योधनाची आई कोण होती? पर्याय ए गांधारी, बी कुंती, सी माद्री, डी सत्यवती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए गांधारी. प्रश्न क्रमांक 22. महाभारतानुसार द्रौपदीचा अपमान कोणत्या सभेत झाला? पर्याय ए युद्धसभा, बी मंत्रसभा, सी राजसभा, डी सभापर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सभापर्व. प्रश्न क्रमांक 23. महाभारतानुसार अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश कोणी केला? पर्याय ए भीष्म, बी वेदव्यास, सी श्रीकृष्ण, डी नारद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी श्रीकृष्ण. प्रश्न क्रमांक 24. महाभारतानुसार भीमाने कोणाचा वध केला होता? पर्याय ए दुर्योधन, बी शकुनी, सी कर्ण, डी द्रोण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए दुर्योधन. प्रश्न क्रमांक 25. महाभारतानुसार जयद्रथ कोणत्या देशाचा राजा होता? पर्याय ए मगध, बी सिंध, सी मद्र, डी काशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सिंध. प्रश्न क्रमांक 26. महाभारतानुसार द्रोणाचार्यांचा पुत्र कोण होता? पर्याय ए अश्वत्थामा, बी कृप, सी शल्य, डी विराट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए अश्वत्थामा. प्रश्न क्रमांक 27. महाभारतानुसार विराट युद्ध कोणत्या काळात झाले? पर्याय ए अज्ञातवास, बी वनवास, सी बाल्यावस्था, डी युद्धानंतर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए अज्ञातवास. प्रश्न क्रमांक 28. महाभारतानुसार शांतनूची पत्नी कोण होती? पर्याय ए सत्यवती, बी गंगा, सी गांधारी,
डी कुंती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गंगा. प्रश्न क्रमांक 29. महाभारतामध्ये कोणते पर्व सर्वात मोठे आहे? पर्याय ए सभापर्व, बी भीष्म पर्व, सी शांती पर्व, डी वनपर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शांती पर्व. प्रश्न क्रमांक 30. महाभारतानुसार कौरवांची एकूण संख्या किती होती? पर्याय ए 500, बी 100, सी 105, डी 1000. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 100. प्रश्न क्रमांक 31. महाभारतानुसार दुर्योधनाचा खरा मित्र कोण होता? पर्याय ए अर्जुन, बी भीम, सी कर्ण, डी शकुनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कर्ण. प्रश्न क्रमांक 32. महाभारताचा पहिला श्लोक कोणत्या ऋषीने म्हटला आहे? पर्याय ए नारद, बी वेदव्यास, सी वाल्मिकी, डी वैशंपायन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी वेदव्यास. प्रश्न क्रमांक 33. महाभारतानुसार पांडवांची आई कुंतीचे मूळ नाव काय होते? पर्याय ए प्रथा, बी गांधारी, सी माद्री, डी सत्यवती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए प्रथा. प्रश्न क्रमांक 34. महाभारतानुसार माद्री कोणत्या देशाची राजकन्या होती? पर्याय ए गांधार, बी मद्र, सी मगध, डी काशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी मद्र. प्रश्न क्रमांक 35. महाभारतानुसार युधिष्ठिराला कोणते विशेषण दिले जाते? पर्याय ए पराक्रमी, बी धनुर्धर, सी धर्मराज, डी महाबली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी धर्मराज. प्रश्न क्रमांक 36. महाभारतानुसार भीमाचा पुत्र कोण होता? पर्याय ए अभिमन्यू, बी घटोत्कच, सी बर्बरिक, डी श्रुतकर्मा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी घटोत्कच. प्रश्न क्रमांक 37. महाभारतानुसार घटोत्कच कोणाच्या हातून मारला गेला? पर्याय ए द्रोण, बी अश्वत्थामा, सी दुर्योधन, डी कर्ण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी कर्ण. प्रश्न क्रमांक 38. महाभारतानुसार नकुल आणि सहदेव कोणाचे पुत्र होते? पर्याय ए कुंती, बी गांधारी, सी माद्री, डी सत्यवती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी माद्री. प्रश्न क्रमांक 39. महाभारतानुसार भीष्मांना इच्छामरणाचे वरदान कोणी दिले होते? पर्याय ए शिव, बी ब्रह्मा, सी वसिष्ठ, डी गंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गंगा. प्रश्न क्रमांक 40. महाभारतानुसार द्रुपद आणि द्रोण यांचे
नाते काय होते? पर्याय ए गुरु शिष्य, बी शत्रू, सी मित्र, डी भाऊ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मित्र. प्रश्न क्रमांक 41. महाभारतानुसार अर्जुनाला दिव्यास्त्रे कोणी दिली होती? पर्याय ए इंद्र, बी शिव, सी द्रोण, डी परशुराम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए इंद्र. प्रश्न क्रमांक 42. महाभारतातील वनपर्व कोणत्या घटनेशी संबंधित आहे? पर्याय ए युद्ध, बी अज्ञातवास, सी वनवास, डी राज्याभिषेक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी वनवास. प्रश्न क्रमांक 43. महाभारतानुसार बर्बरिक कोणाचा नातू होता? पर्याय ए अर्जुन, बी भीम, सी घटोत्कच, डी सहदेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी भीम. प्रश्न क्रमांक 44. महाभारतानुसार कर्णाला राजा कोणी बनवले? पर्याय ए धृतराष्ट्र, बी द्रोण, सी दुर्योधन, डी शकुनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी दुर्योधन. प्रश्न क्रमांक 45. महाभारतानुसार अभिमन्यूचा वध कोणत्या युद्धरचनेत झाला? पर्याय ए गरुडव्यूह, बी पद्मव्यूह, सी चक्रव्यूह, डी मकरव्यूह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी चक्रव्यूह. प्रश्न क्रमांक 46. महाभारतातील अश्वत्थामाने कोणते अस्त्र वापरले होते? पर्याय ए पाशुपत, बी ब्रह्मास्त्र, सी नारायणास्त्र, डी आग्नेयास्त्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ब्रह्मास्त्र. प्रश्न क्रमांक 47. महाभारतानुसार दुर्योधनाचा मृत्यू कशामुळे झाला? पर्याय ए तलवारीचा वार, बी बाण लागल्याने, सी गदा लागल्याने, डी माहीत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गदा लागल्याने. प्रश्न क्रमांक 48. महाभारत युद्धात पांडवांचे सेनापती कोण होते? पर्याय ए भीष्म, बी धृष्टद्युम्न, सी द्रोण, डी विराट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी धृष्टद्युम्न. प्रश्न क्रमांक 49. महाभारतातील कौरवांचे शेवटचे सेनापती कोण होते? पर्याय ए भीष्म, बी द्रोण, सी कर्ण, डी शल्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी शल्य. प्रश्न क्रमांक 50. महाभारतानुसार अश्वमेध यज्ञ कोणी केला होता? पर्याय ए अर्जुन, बी युधिष्ठिर, सी भीम, डी कृष्ण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी युधिष्ठिर. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेत राहा. धन्यवाद. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेत राहा. धन्यवाद.